नमस्कार. भागवत गीता अध्याय 2 श्लोक 16. कधी विचार केला आहे का, तुम्ही ज्या गोष्टींना माझं म्हणता त्या खरंच किती काळ तुमच्यासोबत राहतात? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सता उभयोरपि दृष्टोन्तस्त्व न योस्तत्वदर्शिभिः. श्रीकृष्ण इथे एक खूप खोल पण साधं सत्य सांगतात. जे टिकत नाही ते सतत बदलतं, त्याला खरं अस्तित्व नसतं. आणि जे खरं आहे ते कधीच नाहीसं होत नाही. पण आपली चूक अशी असते की आपण त्याचा उलट जगतो. आपण जे बदलणार आहे त्यालाच कायमचं मानतो आणि जे कायमचं आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या आयुष्यात पहा, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, यश अपयश येतं जातं, लोक येतात जातात. आज ते खूप महत्त्वाचं वाटतं आणि काही काळानंतर तितकंच महत्त्वाचं राहत नाही. तरीही आपण त्या गोष्टींना हट्ट पकडून ठेवतो, कारण आपल्याला वाटतं हेच खरं आहे. आणि जेव्हा त्या गोष्टी निघून जातात तेव्हा आपण तुटतो. पण कृष्ण सांगतात, आपण ज्या गोष्टीमध्ये स्वतःला शोधतो त्या कायमच्याच नसतात, त्यामुळे त्या बदलतात की आपला ओळखही हलते. म्हणूनच दुःख निर्माण होतो. जर तुम्ही शांतपणे पाहिला तर तुम्हाला जाणवेल, तुमचं शरीर बदलत आहे, विचार बदलले आहेत, आयुष्यातल्या परिस्थिती बदलल्या आहेत. पण एक गोष्ट कायम आहे, तुमचं असणं. ते कधीच पूर्णपणे नाहीसं झालं नाही, ते प्रत्येक टप्प्यात होतंच. हा श्लोक आपल्याला शिकवतो, जे बदलतं त्याला कायमचं समजणं हे चूक आहे आणि जे कायम आहे त्याकडे दुर्लक्ष करणे ही दुसरी चूक आहे. आपल्याला आयुष्यातील बहुतेक वेधही गमावल्यामुळे नाही तर चुकीच्या गोष्टी कायम मानल्यामुळे आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही ज्या गोष्टींना धरून बसत आहात त्या खरं कायमच्या आहेत का? आणि जर नाहीत तर त्याच्यावर तुमची ओळख का उभी आहे? कदाचित आयुष्य समजण्याची सुरुवात इथून होते. जे नक्की बदलणार आहे त्याला हलकं घेणं आणि जे कधीच बदलत नाही त्याला ओळखणं.